नमस्कार मित्रांनो, आपण श्री क्षेत्र घोरावडेश्वर या ठिकाणी चाललो आहोत. मित्रांनो, आपण श्री घोरावडेश्वराच्या पायथ्याला आहोत. ते आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र घोरावडेश्वर. मित्रांनो, माझ्याबरोबर माझा सहकारी श्री भाऊ मांडेकर आहे. ते आपण घोरावडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत. मित्रांनो, श्रावण मास असल्यामुळे श्री घोरावडेश्वर या ठिकाणी माणसांची रेलचेल चालू असते. तरी आपण घोरावडेश्वराच्या पायथ्याला आहोत. आपण पाहूया श्री क्षेत्र घोरावडेश्वर. मित्रांनो, घोरावडेश्वर डोंगराच्या पश्चिमेकडील बाजूस जी लेणी आहे त्यामध्ये शिवमंदिर आहे. लेणी ही आतून प्रशस्त आहे. बाहेरून जरी छोटी दिसली तरी आतमध्ये प्रशस्त असं गुफा आहे. मित्रांनो, इथं एक छोटीशी गुहा आहे, पण ती लॉक आहे. मित्रांनो, छोट्या अशा काका अस्पष्ट अशा पायऱ्या आहेत. तरी मित्रांनो, त्या पायऱ्या चढून गेल्यानंतर वरती आपल्याला एक छोटंसं लेणं दिसतं. मित्रांनो, दोन्ही लॉक आहे आणि आतमध्ये फक्त असं बसण्यासाठी छोटंसं बनवल्यासारखं खोदकाम आहे. ते मित्रांनो, आपण आता पुढे जात आहोत. पुढे आल्यानंतर एक छोटंसं पाण्याचं टाकं दिसतंय. मित्रांनो, आता पावसाळा असल्यामुळे तिथे पाणी आहे. पाणी एकदम स्वच्छ दिसते. उन्हाळ्यामध्ये पाणी वापरू शकतो की नाही आता नाही सांगू शकत. ते मित्रांनो, तसंच आपण आता पुढे जाणार आहोत. लेणीमध्ये सुरुवातीला आपल्याला नंदीचं दर्शन होते. तिथून पुढे आतमध्ये प्रचंड अशा मोठी गुहा आहे. मित्रांनो, पुढे आपल्याला शंभू महादेवाचं लिंग पाहावयास मिळते. बाहेर एक घंटा आहे. मित्रांनो, तसेच लेणीच्या कोरीव कामामध्ये आपल्याला मी दाखवले. इकडे एक अंधारी खोली आहे, काही दिसत नाही आहे, तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, कातळाच्या पायऱ्या चढून आपण वरती आलो आहोत.
वरती तुम्हाला मी गुफा दाखवतो मित्रांनो. मी संपूर्ण गुफा दाखवतोय. गुफेच्या सुरुवातीलाच नंदी आहे, 2 नंदी आहेत मित्रांनो. तसंच एक छोटी मूर्ती आहे. पण शंभू महादेवाचे दर्शन घेऊया. हर हर महादेव. ओम श्री शंभू महादेवा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम शांती शांती. हरि ओम नमः शिवाय. हर हर महादेव. शिव शंभो महादेवा. लेणीच्या दुसऱ्या बाजूला काठातून रस्ता आहे, पण मित्रांनो आपण त्या रस्त्याने जाणार नाही, कारण की घसरड आहे, पावसाचा सीजन आहे. मित्रांनो आपण गोरावडेश्वर लेणीच्या पूर्व भागात चाललो आहोत. मित्रांनो पूर्वेकडे विठ्ठल रुक्मिणी आणि संत शिरोमणी तुकाराम महाराजांची मूर्ती आहे. तसेच एक स्टुडंट येथे मला अभ्यास करताना पाहावयास मिळाला. मित्रांनो जिथे श्री संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे पाय लागले त्या ठिकाणी अध्ययन केल्यानंतर जे आकलन होतं ते वेगळंच आहे. मित्रांनो गुहेच्या बाहेरच्या बाजूस मी तुम्हाला प्रशस्त असं जंगल दाखवतो, जिथून आपण वरती आलो. मित्रांनो गोरावडेश्वराच्या एकदम वरच्या भागात आपण आहोत. या वरच्या भागातून आपल्याला संपूर्ण तळेगाव, गोरवाडी, शेरारवाडी असा बराचसा परिसर दिसतो. तसंच मित्रांनो इंद्रायणी नदी ही पाहावयास मिळते. मित्रांनो तसंच पवनानगरचा काही परिसर आपल्याला पाहायला मिळतो आहे. मित्रांनो पवनानगर ते देहरोड हा पवन मावळाचा भाग आपल्याला पाहावयास मिळतो. मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मावळ शक्ती या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.